हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. अपूर्व कुठे दिसत नाहीयेत. अपूर्व ऑफिसला निघून गेलेत. काय ऑफिसला निघून गेलेत? काय बी बोलती नू. धाकट्या सुनबाई हाय मोठी सहनशील. इतकं भाजल्यावर बी काय बी बोलली नाही. आजी हे सर्व आईमुळे झालंय. नाही ती किचन मध्ये गेली असती नाही हे झालं असतं. पण धाकटी सुनबाई तुला उठायची काय गरज होती? आई पाणी आणायला विसरल्या बस म्हणूनच मी उठले. आणि आई पण आम्ही तर पाणी ठेवलं होतं. किती उशीर झाला अजून कमला आली नाहीये. एवढ्यात तिने यायला हवं होतं. हे देवा, असं तर झालं नसेल ना की राधाची तब्येत बिघडली असेल? काय करू, कसं कळणार मला? कमला इकडे ये. कमला कुठे होतीस अजूनपर्यंत? राधाला डॉक्टरांकडे तपासायला इतका वेळ लागतो? क्लिनिक वरून यायला फक्त अर्धा तास लागतो. माहितीये मी किती काळजी करत होते. अहो ते मी काय डॉक्टरांच्या इथून निघाली असशील, कुणीतरी मैत्रीण भेटली असेल, गप्पा मारत बसली असशील. तुला तर पोरीची काय काळजीच नाहीये. मी राधाच्या बाबतीत बेजबाबदारपणा खपून घेणार नाही. तुला व्यवस्थित माहित आहे राधा माझ्याकडे दुसऱ्या कुणाची तरी ठेव आहे. माहितीये बाईसाहेब, माझ्याकडून चूक झाली. बाईसाहेब मला माफ करा. तुझ्या बेजबाबदारपणाला मी कसं माफ करू? ही तर माझी चूक होती की मी तुझ्यावर विश्वास ठेवला. मला वाटलं की राधाची तू व्यवस्थित देखभाल करतेस तर कदाचित डॉक्टरकडे सुद्धा व्यवस्थित घेऊन जाशील. पण नाही, माझ्याकडनं चूक झाली. मला काय माहित की तुला पोरीची काही काळजीच नाहीये. हा बाईसाहेब, यावेळी मला माफ करा. माझ्याकडून चूक झाली. यापुढे परत असं नाही होणार. मी तुला संधीच देणार नाही. आजच्या नंतर राधाच्या प्रत्येक गरजेची काळजी मीच घेईन. दुसऱ्यांच्या मुलांना काळजाशी धरून ठेवावं लागतं. एखाद वेळेस आपल्या मुलांची काळजी कमी केली तर चालतं, पण दुसऱ्यांच्या मुलांच्या बाबतीत नाही. आता आता जा. माझा थोबाड काय बघत उभी राहिलीयस? जा आणि तिला झोपव. तुझ्यामुळे तिला सकाळपासून खूप त्रास झाला असेल. आता उभी काय? जा. हो बाईसाहेब.
पूजा बरोबर एकदा बोलून घेतलंच पाहिजे. असं नको व्हायला की ती नाराज होईल आणि माझ्या प्लॅन मध्ये मला साथच नाही देणार. नाही नाही. हॅलो बिंदिया. हॅलो पूजा, कशी आहेस? मी ठीक आहे बिंदिया. तू बोल, आज इतक्या दिवसानंतर कशी माझी आठवण झाली? नाही नाही, असं काहीच नाहीये. मी तर तुझी रोज आठवण काढते. पण मी विचार केला की आधी तुला हॉस्पिटलमधून घरी येऊ दे, मग तुझ्याशी गप्पा मारेन. सांग, आता कशी तब्येत आहे तुझी? अजून पूर्णपणे बरी नाही झाली आहे. तसं खरं सांगू बिंदिया, मला बरं व्हायचं पण नाही. विचार करते की सासूकडून अजून थोडी सेवा करून घेऊ. ते पण बरं आहे. चला, या निमित्ताने कमीत कमी तुला आराम करण्याची संधी तरी मिळेल. ते तर आहेच. बरं, ते सगळं जाऊ दे. तू बोल, तिथे सगळं ठीक आहे ना? आता काय सांगू पूजा, खरं सांगायचं तर तृष्णाने अपूर्वचं पूर्ण आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करून ठेवलंय. पूजा, का? आता काय झालं? होईल तर तेव्हाच ना, जेव्हा ती काही करेल. पूर्ण दिवस फक्त हातावर हात ठेवून महाराणीसारखी बसलेली असते. ना अपूर्वच्या जेवणाची काळजी आहे तिला, ना त्यांच्या कपड्यांची. बिचारे बिना इस्त्रीचे कपडे घालून ऑफिसला जातात. मला माहिती होतं बिंदिया, ती जे काही करत होती ना, ते नाटक होतं फक्त. आधी बाबांच्या समोर चांगलं बनण्याचं नाटक आणि नंतर आईला खुश ठेवण्याचं नाटक. आणि आज जेव्हा बाबा नाही राहिलेत, तर आता तिचं खरं रूप सगळ्यांसमोर यायला लागलंय. खरं बोलतेस पूजा तू. बिंदिया, तुला एक रिक्वेस्ट आहे माझी. हो बोल. प्लीज, तू जोपर्यंत त्या घरी येस, आई आणि दादाची काळजी घे. प्लीज तू प्रयत्न कर की आई आणि दादाला कोणता त्रास न हो. यात रिक्वेस्ट कसली पूजा? हे तर माझं कर्तव्य आहे. शेवटी लहानपणापासून आम्ही एकमेकांना ओळखतो. बिंदिया, मला दादाची खूप काळजी वाटते. जर ही तृष्णा दादाच्या आयुष्यात नसती आली ना, तर आज दादा खूप खुश असता आणि मी घरापासून वेगळी नसते झाले. तू वेगळी नाही झालीयस पूजा. हे घर तुझंच आहे आणि नेहमी तुझंच राहील पूजा. ठीक आहे बिंदिया, मी नंतर बोलते. बाय पूजा. सुकन्या आमच्या कन्या. ओम हर हर महादेव. ओम शिव शंभो. ओम पार्वताय नमः. ओम कैलाशाय नमः. भट स्वाहा. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय नमः. भट स्वाहा. ओम ह्रीं नमो भगवताय जगदम्बा. भट स्वाहा. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय नमः. भट स्वाहा. बाबा, माफी असावी. नित्यानंद, तुला दिसतंय माझी तपश्चर्या चालू आहे आणि तपश्चर्येत माझ्या अडथळा नको आणूस. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. रुक्मिणीच्या हातात जे बाळ होतं ते तितकंच मोठं होतं जेवढी तिची मुलगी होती. अच्छा, मला पूर्ण खात्री आहे त्या दिवशी माझ्या झोपडीतून
राधाला घेऊन जाणारी दुसरी कोणी नसून ती रुक्मिणीच होती. तुम्हाला माहितीये पूजेच्या वेळी ती कसा बहाणा सांगून निघून गेली होती? रुक्मिणी, हे तू फार वाईट केलंस. तू नित्यानंदाच्या हातून त्याची शिकार खेचून घेतल्यास रुक्मिणी. तुला त्याची शिक्षा भोगायलाच लागणार तुला. ओम एक अजून सांगायचं होतं महाराज. काय? रुक्मिणीने त्या दिवशीचे कपडे घातले होते ते तिच्या दर्जाचे नव्हते. माझ्या बोलण्याचा अर्थ असा की तिने मोलकरीण सारखे कपडे घातले होते. विश्वनाथ कधी रुक्मिणीला अशा प्रकारे नाही ठेवत. मी जेव्हा विश्वनाथशी बोललो होतो तेव्हा मला कळलं की रुक्मिणी माहेरी गेली. मग ती माहेरी मोलकरीण बनून का राहील? तेच तर महाराज, मला काहीतरी संशयास्पद वाटतंय. रुक्मिणी नक्कीच काही ना काहीतरी लपवायचा प्रयत्न करते, अगदी आपल्या नवऱ्यापासूनही. विश्वनाथला माहित होतं की आपल्या मुलीचा बळी दिला गेलाय आणि रुक्मिणी कोणाला न सांगता तिच्या मुलीला घेऊन गेली. म्हणजे याचा अर्थ असा की विश्वनाथापासून लपवून ती सगळी कामं करते. हे खरंय महाराज. तू एक काम कर शिष्या, तू रुक्मिणीचा शोध घे. ती कुठं कुठं जाते, कोणाला भेटते, ते बाळ कोणाचंय. जर ही मुलगी तिची निघाली तर मग रुक्मिणी आयुष्यभर पश्चाताप करेल. माझ्या बरोबर तिने जो विश्वासघात केलाय त्याचं फळ तिला भोगावंच लागेल. हो महाराज. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा. नाही आई, मी जे सांगतोय तेच खरंय. नाही विराज, तुला नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय. आई, मला कुठलाही गैरसमज झालेला नाहीये. मला हे खूप वेळा जाणवलंय की पूजा जाणून बुजून असं काहीतरी करते ज्यामुळे तुला आजी किंवा बाबांकडून ओरडा पडेल. ती असं का करेल विराज? आम्ही तर कधीही तिच्या कसल्याच गोष्टीत दखल दिली नाहीये. आई, तुला आठवतंय ज्या दिवशी पूजा आणि विराज लग्न करून आले होते, तू पूजाला सांगितलेलंस की तिने आपल्या घरातल्यांच्या इच्छेविरुद्ध विशालशी लग्न नाही करायला हवं होतं. आई, मला वाटतंय पूजाला हीच गोष्ट खटकली असणार आणि आता ती प्रत्येक वेळेला प्रयत्न करते की तीच या घराची चांगली सून आहे. तिच्याशिवाय या घरात दुसरं असं कोणीच नाहीये. विराज, पूजामध्ये सगळे गुण आहेत की ती विशालची बायको आणि या घराची सून बनेल. आम्ही तर ते सगळं यासाठी बोललो होतो कारण आम्हाला त्यांची लग्न करण्याची पद्धत पटली नाही. हो आई, पण पूजाला हे कळत नाहीये की तिला जे काही वाटतंय त्यामुळेच तिचं मन कलुषित झालंय. काही हरकत नाही विराज, वेळ आल्यावर पूजाला योग्य आणि अयोग्य मधला फरक समजेल आणि मग तिच्या मनात कोणासाठीही कुठलाही गैरसमज नसेल. आणि एक गोष्ट सांग, तू विशालवर एवढा का ओरडलास? अरे बाबा, त्याला पूजाची काळजी आहे म्हणूनच त्याच्या तोंडून निघालं की हे सगळं आमच्यामुळे झालंय. आई, विशालला कळायला हवं की कोणाबरोबर कसं बोललं पाहिजे. तू काही त्याची मैत्रीण नाहीयेस तोंडाला वाटेल ते बोलायला. आज विशाल बोलतोय, उद्या पूजा बोलेल. याचा अर्थ तर असाच झाला ना की आजपर्यंत तू आजी आणि बाबांची बोलणी खात आलीयस आणि उद्या विशाल आणि पूजा बोलतील आणि तू ऐकून घेशील. हल्ली तुला एवढा राग कसा येतो विराज? का तुला कोणाचंही वागणं सहन होत नाही? कुठल्याही प्रकारचं चुकीचं वागणं मला नाही सहन होत आई. आणि विशेषतः मी तुझ्या विरोधात एक शब्दही सहन नाही करू शकत. विराज, आमच्याकडे तुझ्यासारखा मुलगा आहे, मग आम्हाला कसली काळजी असेल? कळलं? सुकन्या आमच्या कन्या. सॉरी अपूर्वा. कोणत्या गोष्टीसाठी?
ते आज सकाळी मी तुम्हाला नाश्ता नाही देऊ शकले ना, म्हणून. तू इतक्या महत्वाच्या कामात अडकलेलीस की तुला माझी आठवणच राहिली नाही? नाही अपूर्व, असं काहीच नाहीये. असं नाहीये तर मग कसं आहे? तुम्ही स्वतःच लवकर निघून गेलात आणि आईंना बाम लावून दिल्यानंतर मी तुमच्याकडे नाश्ता घेऊन येणारच होते. तृष्णा, ही सगळी कारण आहेत तुझे. आणि तसंही आजकाल मला खूप वाटायला लागलं की तुला माझी अजिबात काळजीच नाहीये. आईला खुश ठेवण्यासाठी एवढी धडपडत असतेस की तुला माझ्यासाठी वेळच नसतो. रागात का असेना, पण कमीत कमी तुम्ही त्यांना आई तर म्हटलं. अपूर्व, जेव्हा आज आई सकाळी पडल्या तेव्हा तुम्ही त्यांच्याजवळ का नाही आलात? मी हे बघितलं होतं की त्या पडल्या क्षणी तुम्ही उठून उभे राहिला होता. आई 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 सावकाश, सांभाळा स्वतःला. आई सावकाश, आई आई सांभाळा स्वतःला. याचा अर्थ असा की त्यांच्या बरोबर तुम्हालाही वेदना झाल्या होत्या. वेदना झाल्या नव्हत्या मला, सवयीने नाईलाज झाला होता माझा. एवढी वर्ष आईची सेवा करून करून हे विसरलो होतो की आईने माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी कसलीच कसर सोडली नव्हती. बस करा अपूर्व, खूप दोष दिलाय तुम्ही आईंना आणि त्यांनी खूप शिक्षाही भोगली आहे. आता तरी पुरे करा तुम्ही. बाबांच्या जाण्यानंतर किती एकट्या पडलेत त्या, फक्त आता तुमचाच आधार उरलाय. तृष्णा, आता माझ्याकडे तिला द्यायला काहीच नाही उरलंय. मी तिच्या बरोबर कसल्याच प्रकारचा कोणता संबंध ठेवू नाही इच्छित. मला एक गोष्ट कळत नाहीये की ती तुझ्या बरोबर भयंकर चुकीची वागली असताना तू तिची बाजू सतत का घेतेयस? कारण मी त्यांना आपली आई मानलंय. त्यांना हक्क आहे चुका करायचा, पण आपल्याला काही हक्क नाही त्यांच्या चुकांवर प्रश्न करायचा. तृष्णा, मी तुझ्यासारखा महान नाहीये. जोपर्यंत माझ्या मनाला नाही वाटत ना, तोपर्यंत मी तिला माफ नाही करणार. अजून काही मागवायचं आहे आई? नाही, समद काही लिहलं. नंतर काही आठवलं तर सांगीन. मग तू आई. दिनूला सांग नैवेद्याचं बघायला सांगितलंय. आणखीन एक गोष्ट, ते आपलं एकादशीचं सामान देवळात दान करायचं ते काढून ठेव, नाहीतर काय दान करता करता संध्याकाळ होईल. बरं आहे. अरे धाकटी सुनबाई, तू इथं खोलीत आराम करायचा ना. आणि फुलवा, तुला सांगितलंय ना की ज्या काय तिला पाहिजे असेल ते धाकट्या सुनबाईच्या खोलीत दे. मग इथं का घेऊन आली? सुकन्या आमच्या कन्या. आणि फुलवा, तुला सांगितलंय ना की ज्या काय तिला पाहिजे असेल ते धाकट्या सुनबाईच्या खोलीत दे. मग इथं का घेऊन आली? नाही आजी, ह्यात फुलवाची कोणती चूक नाहीये, ते तर मलाच यावंसं वाटत होतं. फुलवा, तू जा. आजी, तुम्ही बऱ्याच वेळेपासून दिसला नाहीत तर तुम्हाला भेटायला आले. चला, त्या निमित्तानं आठवण तर काढली. ते काय आहे ना की आज एकादशीचं व्रत आहे आणि संध्याकाळचा फलाहार आणि नैवेद्य आणि पूजा त्याच्यातच समद्यात अडकले. अच्छा, तर आज काय सगळ्यांचा उपवास आहे? समद्यांचं नाही, माझं, शकुंतलाचं आणि दिनूचं आहे. मग आजी, मी उपवास नाही धरू शकत? ते काय आहे ना धाकटी सुनबाई, तू आता हॉस्पिटलात ना आलीये आणि कमजोरी बी आहे. आणि या व्रतात पाणी बिणी दिवसभरात काय नाही प्यायचं. तू कसं करू शकणार? ते काय आहे ना की संध्याकाळी पूजा केल्यानंतरच काहीतरी खाल्लं पिल्लं जाईल.
आजीला आपल्या बाजूने करण्याकरता ही खूप चांगली संधी आहे. मी उपवासासाठी हो बोलते. मी कुठे पूर्ण दिवस उपाशी राहणार आहे. काही ना काही यांच्यापासून लपवून खाईनच. आई बरोबर बोलतायत पूजा. तुला व्रत करायची काहीच गरज नाहीये. आई, जर तुम्ही उपवास करू शकता, आजी उपवास करू शकता, तर मी का नाही? आणि तसंही उपवास जर देवासाठी असतो ना, तर देव स्वतःच मला शक्ती देईल उपवास करायला. नको धाकटे सुनबाई, या वर्षी राहू दे. पुढच्या वर्षी कर मग तू. नाही आजी, मी ह्याच वर्षी धरेन. प्लीज तुम्ही मला नाही नका म्हणू. बरं ठीक आहे, जशी तुझी मर्जी. धाकटे सुनबाई, तू काही खाल्लं पिल्लं तर नाहीये ना? हो आजी, मी अजून पाणी देखील नाही घेतलंय. मी तर फक्त तयार होऊन तुम्हाला भेटायला आले. ठीक आहे धाकटे सुनबाई, तू दिवसभर ना तू काय खाऊ पिऊ न ग. ते काय आहे, सूर्यास्तानंतर पूजा झाली ना की मग फलाहार कर आणि पाणी पिऊन घे. ठीक आहे ना? हो. मला लय बरं वाटलं धाकटे सुनबाई की तू या घरातले रीतिरिवाज आणि परंपरा पाळायला लागलीस. आता माझी अगदी खात्री पटलीये की आता मला चिंता करायची काय बी गरज नाही. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.